आज तर आम्हाला डायरेक्ट विहिरीतच उतरायला लागलं. आणि तुम्हाला पोल्ट्री फार्म कसं असते माहित आहे काय? तर सकाळी रानात गेल्यावर कळालं की विहिरीच्या मोटरला काहीतरी प्रॉब्लेम आलाय. म्हणून आम्ही सगळी गँग करून विहिरीजवळ गेलो. आता नुसतं वर न बघून कसं कळणार काय झाले, आणि खाली उतरायचं म्हणलं तर आमच्या विहिरीला पायऱ्या नाहीत. यासाठी आम्ही आधीच संगट दोरी घेऊन गेलतो. आणि असलं डेंजर स्टंट घरातल्यांची परमिशन असली तरी पण करू नका. मग तिथल्याच एका सळीला दोरी बांधून भावड्या आणि बाशाबाई खाली उतरलीत. आणि मी वरनं बघत होतो काय काय करतात, कारण असल्या परिस्थितीत मी काय करायला गेलो तर डाव अंगलटच येतोय. मग मोटरीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून भावड्या आणि बाशाबाई स्पायडरमॅन गत वर आलीत. आणि मग मोटर चालू करून आम्ही आलो घरला. मग बाशाबाईला अंडे आणण्यासाठी आम्ही गेलतो आमच्या इथल्या पोल्ट्री फार्म मध्ये, जिथली सिस्टीम बघून म्हणलं तुम्हाला पण हे विषय दाखवायला लागतोय. एवढ्याशा जागेत एवढ्या सगळ्या कोंबड्या आणि त्यांचं खाणं पिणं डायरेक्ट त्यांच्या समोर, आणि त्यांचं एकच काम नुसती अंडी द्यायची. पोल्ट्री फार्मिंग हा एक व्यवसाय आहे, जसं गाई पालन आहे. आता हे चुकीचं आहे बरोबर आहे काय माहिती. बाकी रात्री आम्ही आपल्या पेठ वडगावच्या बिरदेव चौकात कसाट आईस्क्रीम खायला गेलतो. रात्रीच्या टायमिंगला कधी वडगावात आला तर नक्की ट्राय करा, क्वालिटी विषय. आणि एक काम करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या भावाला फॉलो करा. चला आत्ता काय निवांतच.